नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 24 एप्रिल 2026 आणि आज पहिलाच दिवस आहे हार्वेस्टिंगचा। ही मल्लिकाची हार्वेस्टिंग चालू आहे, आपण पाहू शकता मित्रांनो। ही मल्लिका जातीची जी आंब्याची कैरी आहे आणि जवळपास 350 ते 500 ग्रामपर्यंत साईज बनलेली आहे। आणि मित्रांनो, ही अगदी वेगळीच व्हरायटी जी आहे ती यावेळेस मी पहिल्यांदाच पाहतोय, कारण याआधी बागेमध्ये या व्हरायटीला कधीही फळं आलेली नव्हती। त्याच्यामुळे मलाही या व्हरायटीचं नाव माहिती नाही आहे। काही शेतकरी बांधवांकडे जर ही व्हरायटी असेल तर त्यांनी कृपया मलाही त्याचं नेमकी कोणती व्हरायटी हे कळवावं। अत्यंत चांगली व्हरायटी आहे आणि आपल्या या परिसरामध्ये म्हणजे आमच्या जामनेर जिल्हा जळगाव येथे ही अगदी लवकर येते आहे। टेस्ट अगदी गोड आहे, मी आता एवढ्यात खाऊन पाहिली। आणि मित्रांनो, अगदी हार्वेस्टिंगच्या लायकीचा हा झालेला आहे। पक्ष्यांनी जी कतरण केलेली आहे ती आपल्याला दिसत असेल मित्रांनो। अशा पद्धतीने अगदी केशरी रंगाचा, आतून गर्द केशरी रंगाचा त्याला हे येतो आहे आणि त्याचा चवसुद्धा अत्यंत चांगली आहे। म्हणजे केशर आणि आम्रपालीच्या तोडीस तोड त्याची चव आहे। आपण पाहू शकतात मित्रांनो, कलरसुद्धा अगदी गर्द केशरी आहे। आज याचं पण हार्वेस्टिंग होणार आहे। यासोबतच ही लंगडा व्हरायटी आहे आणि लंगडा व्हरायटीसुद्धा जवळपास हार्वेस्टिंग स्टेजला येते आहे। लवकरच लंगडा व्हरायटीचं सुद्धा हार्वेस्टिंग चालू होईल। हा मल्लिकाचा आहे मित्रांनो, आपण पाहू शकता आहात। जवळपास 350 ग्रॅमपासून ते 500 ग्रॅमपर्यंत याचं वजन झालेलं आहे। अत्यंत चांगली अशी साईज बनलेली आहे। आणि मित्रांनो, हे जे आपण पाहत आहात हे आम्रपाली सदाबहार व्हरायटी आहे। अत्यंत चांगली व्हरायटी आहे। 200 सव्वा 200 ग्रॅमच्या जवळपास मित्रांनो आम्रपालीची पण साईज झालेली आहे आणि लवकरच ती पण हार्वेस्टिंग स्टेजकडे जाते आहे। हा पण आम्रपालीच आहे मित्रांनो। याची साईज अगदी जोरात झालेली आहे आणि यावर्षी थोडा पक्ष्यांचा त्रास लवकरच चालू झालेला आहे, कारण तापमान अचानक वाढल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील म्हणजे पूर्ण जंगलातील जे पक्षी आहे ते बागेत यायला सुरुवात झालेली आहे आणि अशा पद्धतीचं नुकसान पोपट आणि इतर पक्ष्यांच्या मार्फत ते चालूच आहे मित्रांनो। पाहू शकतात आपण, अशा पद्धतीने ते अगदी कातरण करतायत। हे अशा पद्धतीने नुकसान होतं। ही अशी जी दात मारलेली दिसत आहेत मित्रांनो, हे नीलगाईंनी मारलेले दात आहेत। नीलगाई फळ खात नाही, फक्त दात मारून पाहतात, आंबट लागलं की ते फळ तसंच सोडून देतात, परंतु नुकसानीचं प्रमाण जे आहे ते त्याच्यामुळे वाढून जातं। ही आम्रपाली आहे मित्रांनो। आणि मित्रांनो, बागेच्या बाजूलाच अशा पद्धतीचा हा अगदी डोंगराळ परिसर आणि जंगलाचा भाग असल्या कारणाने परिसरातील सर्व पक्षी जे आहेत ते उन्हाच्या वेळेस बागेमध्ये आलेले असतात। तीच परिस्थिती नीलगाईंची पण असते। नीलगाईसुद्धा उन्हाच्या वेळेस याच बागेचा आसरा घेतात।
आणि उन्हाच्या वेळेस पक्ष्यांना हाकलायला किंवा नीलगाईंना हाकलायलाही आपल्याला तेवढं म्हणजे शेतकरी कधीच असा निर्दयी होत नाही की भर उन्हाच्या वेळेस पक्ष्यांना हाकलून ते बागेतून निघून आपल्या समोर उडतानाच पडतात खाली आणि बऱ्याच वेळा त्यांचा मृत्यू होतो आणि नेमकं ते पावलं जात नाही. त्याच्यामुळे उन्हाच्या वेळेस आपण बागेमध्ये पक्ष्यांना हाकलायचा प्रयत्नही कधी करत नाही. तीच परिस्थिती नीलगाईंची असते. या परिसरामध्ये जवळपास नीलगाईंच्या अनेक कडप आहेत. तेही उन्हाच्या वेळेस बागेमध्ये येऊन बसतात. मागच्या वेळेस मी त्याचा व्हिडिओ पण टाकलेला होता आपल्याला. आणि मित्रांनो, आता हा जो आपण पाहतात हा मल्लिका आहे. हा सुद्धा मल्लिकाच आहे. आणि हा जो कॅरेट पाहतोय मित्रांनो आपण, हा असा याचा जो आकार आहे तो म्हणजे आकाराला हा जवळपास रत्न हापूससारखा दिसतो. चवीलाही अत्यंत गोड आहे आणि अत्यंत चांगली व्हरायटी आहे. आणि ही सुद्धा इकडे आरली येते. म्हणजे आज पहिलाच दिवस आहे हार्वेस्टिंगचा. आणि दरवर्षी आम्ही पाहतोय की एक हूर, त्यानंतर लंगडा, मल्लिका, आम्रपाली या व्हरायटी या परिसरामध्ये अगदी 20 ते 25 एप्रिलच्या दरम्यान दरवर्षी याचं हार्वेस्टिंग होतं आहे. मागच्या वर्षी 20 एप्रिलला चालू झालेली होती हार्वेस्टिंग. यावर्षी 24 एप्रिलला चालू होते. 4 दिवस उशिरा सुरू होते, परंतु आजपासून हार्वेस्टिंग सुरू झालेलं आहे. आणि मित्रांनो, ही अशा पद्धतीने पाडी लागलेली कैरी ही झाडावर पण मिळालेली आहे. जो जी पिवळसर दिसते आहे ती. आणि झाडावर पूर्ण पाडी लागल्याशिवाय मित्रांनो आपण आंबा काढणी करत नाही. आणि पर्यायाने त्याच्यामुळेच मग आंब्याची जी चव आहे ती अत्यंत अप्रतिम मिळते. धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला पुन्हा कोणती व्हरायटी हार्वेस्टिंग होते ते दाखवतो. भेटूयात मित्रांनो.